नमस्कार मित्रांनो. ए विटॅमिन्स म्हणजे आपल्या आरोग्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये विटॅमिनची कमतरता जाणवते त्यावेळेस आपल्याला भरपूर कारणांना तोंड द्यावं लागतं आणि हे कमी पडू नये याबद्दलची माहिती असणं गरजेचं आहे. कोणतं विटॅमिन कोणत्या गरजेसाठी महत्त्वाचं आहे, यासाठी आज आपण निवडलेलं आहे ए विटॅमिन. तर ए विटॅमिनचा उपयोग काय आणि त्याचे स्रोत कोणते हे आपण आज बघणार आहोत. तर चला आपण बघूयात स्रोत कोणकोणते आहेत. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं ए विटॅमिनमुळे काय होतं, तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्या डोळ्यांचं संरक्षण होत असतं. यासाठी आपल्याला ए विटॅमिन गरजेचं आहे. त्याचबरोबर आपले जे दात आहे, जबडा आहे, यांचंसुद्धा संरक्षण करण्यासाठी ए विटॅमिनची आपल्याला खूप गरज असते. आणि हेच त्याचबरोबर आपल्या शरीराची त्वचा आहे, या त्वचेचं संरक्षण करणं देखील ए विटॅमिनचं काम आहे. जर तुम्हाला कमतरता जाणवेल तर तुमची त्वचा अशी कोरडी वाटेल. त्याचबरोबर तुमचे हाडं आहे यांची जी मजबूती सुद्धा ए विटॅमिनवरती डिपेंडंट करते. आजकाल बघतोय आपण की आपल्या शरीरामध्ये बऱ्याच जणांना हाडांचे प्रॉब्लेम होतात. कारण इथून सुरुवात होते का त्यांच्या पूर्ण जेवणामध्ये विटॅमिनची कमतरता असते. मग आता एवढे आपल्याला उपयोग माहीत झालेत. मग याचबरोबर मित्रांनो, आपल्याला विटॅमिन ए कशातून मिळतंय हे पण माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजेच काय होईल, की जेणेकरून तुम्हाला काय होईल, ते ए विटॅमिन भरपूर प्रमाणात मिळेल आणि तुमचं आरोग्य चांगलं राहील. तर प्रथम स्रोत आहे विटॅमिन ए. जेवढा हेल्दी आहे आपल्या डोळ्यांसाठी, स्किनसाठी, तर आपल्याला गाजर खाल्लं पाहिजे. होय मित्रांनो, तुम्ही तुमच्या आहारामध्ये गाजराचा सहभाग वाढवा. त्याचबरोबर दुसरं आहे स्वीट पोटॅटोज म्हणजेच रताळे. तर त्याचा पण तुम्ही समावेश करू शकतात आणि विटॅमिन एची कमतरता तुम्ही भरून काढू शकतात. मित्रांनो, जरी तुम्हाला कमतरता नसेल तरी पण तुम्ही खात जा, जेणेकरून कमतरता होणार नाही. त्याचबरोबर स्पिंच म्हणजेच पालकाचा पण इथे समावेश करणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. पालकसुद्धा खाल्लं पाहिजे. हो, पालकांची भाजी अशीच मुलांना आवडत नाही. मग तुम्ही काय केलं पाहिजे, तर तुम्ही ते डाळीमध्ये वगैरे तुम्ही मिक्स करून ते तुम्ही साक म्हणून देऊ शकतात मुलांना. होय. त्याचबरोबर आपल्याला जे काही नॉनव्हेज असतात त्यांना अंडेसुद्धा खाऊ शकतात. त्याच्यामध्ये सुद्धा विटॅमिन ए असतात. अशा पद्धतीने आपण विटॅमिन एचं कार्य आपल्या शरीरामध्ये काय असतं, त्याचबरोबर त्याचे मुख्य स्रोत कोणते हे आपण बघितलेले आहे. तर मित्रांनो, तुमच्या आहारामध्ये याच गोष्टींचा नेहमी समावेश करा आणि आपले डोळे, दात, हाडे आणि त्वचा यांचं संरक्षण करा. चला तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही बघितला त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि हो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मराठीमध्ये बघायला मिळतील आणि सायन्स गमतीदार करून तुम्हाला अधिक उपयोगी कसा होईल यासाठी हा छोटासा प्रयत्न. चला आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. होय मित्रांनो, थँक्यू. बाय बाय. थँक्यू.